मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने दिनांक 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी यांनी दिली आहे। मिरजमध्ये आवटी हे पत्रकारांशी बोलत होते। मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात दिनांक 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 दरम्यान सायंकाळी 5 वाजता व्याख्याने होणार आहेत। सोमवार दिनांक 3 रोजी विजयी भव या विषयावर प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आहे। मंगळवारी 4 रोजी उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर प्राध्यापक युवराज पाटील यांचे व्याख्यान आहे। तर बुधवार दिनांक 5 रोजी एक शब्द आईसाठी एक शब्द बापासाठी या विषयावर प्राध्यापक समृद्धी पाटील यांचे व्याख्यान होणार आहे। सरस्वती व्याख्यानमालेसाठी श्रोत्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी केले। मिरजेत 1938 साली स्थापन झालेल्या श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिराच्या वतीने वाचकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात। MPSC व UPSC विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका गेली 4 वर्षांपासून सुरू आहे। या लायब्ररीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी मिरजमध्ये सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे। श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीतर्फे गेल्या वर्षीपासून आपण सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केलेली होती। आपण यावर्षी दुसरं वर्ष आहे। यावर्षी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। या व्याख्यानमालामध्ये 3 दिवस ही व्याख्यानमाला आहे। पहिला सोमवार दिनांक 3/2/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता व्याख्यानमालाचं पुष्प प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचा असून त्यांचा विषय आहे विजय भाऊ। दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक 4/2/25 रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचं दुसरे पुष्प गुंफणार असून ते उद्याचं उज्ज्वल भविष्यासाठी हा त्यांचा विषय आहे। आणि शेवट दिवशी बुधवारी 5/2/2025 रोजी प्राध्यापक समृद्धी जाधव यांचे 2 शब्द आईसाठी आणि 2 शब्द बापासाठी असे आपण 3 दिवस व्याख्यानमाला बालगंधर्व नाट्य मंदिरमध्ये घेतलेले आहे। आणि या व्याख्यानमालासाठी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की या व्याख्यानमालेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो।